मंडई महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा असणाऱ्या अहमदनगरमध्ये लोकसभेच्या 4थ्या टप्प्यात मतदान पार पडलंय। पैसे वाटल्याचा आरोप, 2 गटात हाणामारी, आरोप प्रत्यारोप अशा अनेक घटनांमुळे नगरची निवडणूक खऱ्या अर्थानं गाजली। 4थ्या टप्प्यात मोठ्या उत्साहात नगरकरांनी मतदानाला प्रतिसाद दिला। सकाळी लवकर लोणी येथे सुजय विखे पाटील यांनी तर पारनेर तालुक्यातील हंगा इथं निलेश लंके यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांच्यात इथं काटेकी टक्कर झाली। पण मतदाना दिवशी इथली हवा नक्की कोणाच्या बाजूने होती? नगरमध्ये कोण जिंकतंय, कोण पडतंय, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भाग। मंडई दुपारी 1 वाजेपर्यंत नगरमध्ये 29.45% मतदान झालं होतं। तर त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत इथं 41.35% मतदान झालेलं पाहायला मिळत आहे। सायंकाळी 5 वाजेपर्यंत इथल्या मतदानाने 53% आसपास पर्यंत बाजी मारली। 6 वाजेपर्यंत इथे साधारण 60% आसपास मतदान होण्याची शक्यता आहे। तर बघा, आता सध्या हा मतदारसंघ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे। त्यातली पहिली घटना म्हणजे नगरमध्ये काल म्हणजेच रात्री रविवारी मतदानाच्या 1 दिवस आधी राडा पाहायला मिळाला। शहरातील माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडल्याचं पाहायला मिळालं। मतदानाला 1 दिवस बाकी असतानाच नगर शहरातील जुना वाद उफाळून आल्यानं या 2 गटात राडा झालाय। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत केलं। जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या वादामुळे वाहनाची आणि कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। काही वेळानं स्वतः निलेश लंकेही तिथं पोहोचले। बरं, एवढंच नाही तर भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ देखील काल समोर आला होता। या व्हिडिओची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती। अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंनी हा पैसे वाटतानाचा व्हिडिओ शेअर केलाय आणि बारामतीप्रमाणे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या आदल्या रात्री पैशाचा पाऊस पडत असल्याचा आरोप नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर केला। तसेच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी गावागावात पाकिट वाटत असल्याचा आरोप सुजय विखेंवर केला। त्यामुळे काल आणि आजपर्यंत नगर लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत होता। आजही मतदाना दिवशी निलेश लंके यांनी सुजय विखेंवर आरोप केले। निवडणूक आयोगाला हाताशी धरून विखे मतदान केंद्रावर प्रचार करतायत असा त्यांनी विखेंवर आरोप केलाय। त्या संदर्भात पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी इथला एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे आता निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यात आज हाय व्होल्टेज लढाई झाली आहे यात शंका नाही। आता इथले एकूण वातावरण बघता सुजय विखे पाटील हे इथले विद्यमान खासदार असून त्यांचा मतदारसंघात दांडगा लोकसंपर्क आहे। त्याच्या उलट निलेश लंके यांनी अजित पवार गटातून उडी घेत शरद पवार गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। आता लंके हे पारनेरचे लोकप्रिय आमदार राहिलेले आहेत। त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामांमुळे नगरच्या जनतेत त्यांच्याबद्दल प्रभाव आहे। आता कागदावर इथं भाजपची ताकद जास्त दिसते, पण निलेश लंके यांनी सुद्धा इथं निवडणूक प्रतिष्ठेची केलेली पाहायला मिळते। खरं तर नगर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत जबरदस्त राजकीय धुमश्चक्री पाहायला मिळाली। विखे पाटील आणि लंके यांच्याकडून एकमेकांवर वार प्रतिवाराची राळ उडवली गेली। लंके माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलले तर उमेदवारी मागे घेईन इथपासून ते विखेंना साधा त्यांच्या घराकडे जाणारा मानमाड रस्ता बनवता आला नाही इथपर्यंत बऱ्याच टीका टिप्पण्या झाल्या। गतकाळाचे संदर्भ देत एकमेकांची उणीधुनी काढणं, समाजमाध्यमांचा आधार घेत हिनवणं, समर्थकांकडून गोळ्या घालण्याची भाषा वापरणं, प्रचार फेरीतील कार्यकर्त्यांकडून मारहाण होणं अशा सगळ्या घटनांमुळे खरं तर इथल्या निवडणुकीच्या प्रचाराची पातळी खाली गेलेली पाहायला मिळाली। आता विखे पाटलांकडे कौटुंबिक लिगसी असल्यामुळे त्यांची मतदारसंघात स्वतःची अशी यंत्रणा आहे आणि त्यांनी ती यंत्रणा अतिशय प्रभावीपणे राबवली असं बोललं जात आहे। मतदाना दिवशी देखील प्रत्येक बूथवर ती यंत्रणा राबताना दिसली। आता शेवगावमधून मोनिका राजाळे, श्रीगोंद्यामधून बबनराव पाचपुते आणि अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप यांनी सुजय विखेंना मतदारसंघात तगडी ताकद पुरवली आहे। आता यासाठी खरं तर पक्षातील आणि पक्षाबाहेरील नाराजांची मोड बांधण्यासाठी विखे यांना बरेच प्रयत्न करावे लागले। अगदी त्यासाठी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली। अगदीच नावं घेऊन सांगायचं झालंच तर राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांचा विखे यांना उघड विरोध आहे। पण फडणवीस यांनी मध्यस्थी करून ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असून ते त्यात यशस्वी देखील झालेत असं बोललं जात आहे। त्यामुळे त्याचा फायदा आता नक्कीच सुजय विखे यांना होईल असं म्हणता येत आहे। आता विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या आहेत। मोदी यांच्या सभेला झालेली गर्दी लक्षणीय होती। मोदींनी राष्ट्रीय मुद्द्यांवरतीच फोकस करत इथल्या मतदारांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे मोदींच्या सभेचा इथं इम्पॅक्ट झालाय असं म्हणता येईल। आता लंकेंच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सामान्य घरातून वर आलेला नेता अशी इमेज मतदारसंघात पोहोचवण्यात लंके यशस्वी झालेत। सामान्य विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई हे नरेटिव्ह लंकेंना फायदेशीर ठरताना दिसतंय।
त्याचबरोबर मतदारसंघातल्या शरद पवारांच्या सभाही इथं लंकेसाठी प्लस पॉइंट ठरतायत असं बोललं जातंय। कारण सुप्रिया सुळे, शरद पवार, बाळासाहेब थोरात या सगळ्यांनी लंकेंना विजयी करण्यासाठी कंबर कसलेली पाहायला मिळाली। कारण सुप्रिया सुळे, शरद पवार, बाळासाहेब थोरात या सगळ्यांनी लंकेंना विजयी करण्यासाठी कंबर कसलेली पाहायला मिळते। त्यातही विखेंना पराभूत करण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी खास कष्ट घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर पारनेरमध्ये केलेलं काम, कोरोना काळात केलेली जनतेची सेवा हे मुद्दे लंकेंच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत। आता समाज माध्यमांचा आधार घेत निलेश लंके यांनी निर्माण केलेली हवा मतदारसंघात अजूनही तशीच दिसत होती। सोशल मीडियाच्या माध्यमातून लंके बऱ्याच ताकदीनं मतदारसंघात पोहोचलेले दिसत आहेत। कर्जत जामखेडमधून रोहित पवार, राहुरीमधून प्राजक्त तनपुरे आणि पारनेर मतदारसंघातून स्वतःची अशी ताकद त्यांना मिळालेली आहे। पण नगरमधील बाकीच्या विधानसभा मतदारसंघात मात्र लंके हे पिछाडीवर राहतील अशी शक्यता वर्तवली जाते। पण एकूणच बघायला गेलं तर लंके सुजय विखे पाटील यांना जड जाताना दिसत आहे। त्यामुळे इथे लढत ही चुरशीची असणार यात शंका नाही। बाकी 4 जूनला सगळं चित्र स्पष्ट होईलच। पण त्यातल्या त्यात तुम्हाला नेमकं काय वाटतंय? मतदाना दिवशी नगरमध्ये कोणाची हवा होती, लंके की विखे? नगरची जनता कोणाच्या बाजूने कौल देईल? तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना? जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे। सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।